दरम्यान ताज्या घडामोडींमध्ये दोन कॉर्पोरेट जिहादमधले आरोपी पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये घेण्यात नाशिकच्या पोलिसांना यश आलेलं आहे। शफी शेख आणि रझा मेनन या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शफीवर 4 तर रझावर 3 गुन्हे दाखल आहेत। नाशिक टीसीएस मधील कॉर्पोरेट जिहादचे आरोपी असलेल्या 6 पैकी 2 जणांना नाशिक पोलिसांनी स्वतंत्र गुन्ह्यात पोलीस कोठडीत आणलं आहे। शफी आणि रझा यांना 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जाईल। कॉर्पोरेट जिहादचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयात या आरोपींची पोलीस कोठडी मागण्यात आली होती। यामध्ये टीसीएस कंपनीमध्ये कार्यरत असणारी जी पीडित आहे तिने विनयभंगाची तक्रार दिलेली होती। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून तपास सुरू आहे। तसंच या आरोपींना आज 3ऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कस्टडीसाठी माननीय कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। हे आरोपी सराईत असून त्यांच्यावर इतर पण आणखी बरेच गुन्हे दाखल असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे आणि सदर गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। समाजाला टार्गेट नाही करायचं राहत, समाजाला टार्गेट नाही करायचं राहत। जे दोषी आहे त्यांना शिक्षा द्या, फाशी द्या, आम्ही त्याला पाठीशी घालत नाही। परंतु जे निरपराध आहे त्यांना इथं खोट्या केसेसमध्ये गोवायचं, स्क्रिप्ट तयार करून काम करायचं।